नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण गणित संबोध परीक्षा इयत्ता 8वीची प्रश्नपत्रिका कोणत्या स्वरूपामध्ये येते ते आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न, 25,007 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? 25,007 ही संख्या आहे, याच्यामध्ये 5ची स्थानिक किंमत किती असं विचारलं आहे. पहिली संख्या आपली एकक, दुसरी दशक, तिसरी शतक, चौथी हजार. हजार आहे म्हणून 5ची किंमत 5,000. पुढचा प्रश्न, 34 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. आता 34ला कितीने भाग जातो? तर पहिला 2ने भाग जातो, म्हणून 2ने भाग जर घालवला 34ला तर आपला भागाकार 17 येतो. आता 17ला कितीने भाग जातो? तर 17नेच जातो, म्हणून 17 गुणिले 1. 2 गुणिले 17 गुणिले 1 हे 34च्या मूळ अवयवांचं रूप आहे, गुणाकार रूप आहे. पुढचा प्रश्न, 15 व 21चा मसावी काढा. इथे आपण 15चा फॅक्टर पाडून घेतो आहे, म्हणजेच अवयव पाडून घेतो आहे. 15ला कितीने भाग जातो? तर 3ने जातो. 3 5 15, परत 5ने जातो. 5 1 5, परत 1 1. इथे 21ला कितीने भाग जातो? तर 3ने पण भाग जातो. 3 7 21, 7 1 7, परत 1 1 1. म्हणजेच 15चे फॅक्टर आपले असे पडतात 3 गुणिले 5 गुणिले 1, आणि 21चे फॅक्टर पडतात 3 गुणिले 7 गुणिले 1. आता या दोघांमध्ये 3 ही संख्या कॉमन आहे. जी संख्या कॉमन असेल त्या सगळ्या संख्या घ्यायच्या, आणि 1 ही संख्या पण कॉमन आहे, म्हणून 3 गुणिले 1 म्हणजे 15 व 21चा मसावी झाला 3. पुढचा प्रश्न, 7 व 12चा लसावी काढा. तर 7चं फॅक्टर काय येतात? तर 7 गुणिले 1. 12चे काय येणार आहेत? तर 3 गुणिले 4, अजून 3 गुणिले 4चे फॅक्टर येतात 2 गुणिले 2. तर याच्यामध्ये या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? तर कोणीच नाही आहे. 1 फक्त कॉमन आहे, बाकी कोणीही नाही. म्हणजे 7चे 7 येणार आहेत, आणि हे सर्व 12च येणार आहेत, म्हणजे 12 7 84. म्हणजे ज्यावेळी कोणतीही संख्या कॉमन येत नाही तेव्हा त्या दोघांचा जर लसावी काढायचा झाला तर त्या दोघांचा गुणाकार करायचा असतो. मग 7 आणि 12चा लसावी आला 84. पाचवा प्रश्न, 13चा वर्ग. तर तुम्हाला इथे कोणत्याही संख्येचा वर्ग देऊ शकतात. इथे 13चा वर्ग दिला आहे, 13चा वर्ग येतो 169. सहावा प्रश्न, 2/5 बरोबर चौकोन छेद 15. चौकोनामध्ये कोणती संख्या येईल ते आपण पाहूया. आपल्याला दिलेली आहे 2/5. मग 5ला कितीने गुणल्यावर आपल्याला 15 मिळतात? तर 5ला 3ने गुणल्यावर 15 मिळतात. 5 3 15. मग तसंच 2ला पण आपण 3ने गुणणार आहोत, म्हणजे 2 6/15. म्हणजे चौकोनामध्ये आपली संख्या आली 6. सातवा प्रश्न, 12 अधिक ऋण 9 बरोबर किती? आता अधिक वजा आपण वजा लिहितो, म्हणजे 12 वजा 9 किती येतात? तर 12 वजा 9 3, कारण 12ला चिन्ह अधिकचं आहे, त्यामुळे याचं चिन्हसुद्धा धनच येणार आहे. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न, 0 वजा ऋण 3/5 बरोबर किती? वजा वजा अधिक लिहितो आपण, वजा वजा अधिक 3/5. 0 अधिक 3/5 3/5. पुढचा प्रश्न, 9.6 अधिक 9.24 बरोबर किती? आता आपण यांची बेरीज करून घ्या. इथे काहीच नाही, म्हणजे आपण 0 पकडूया. 0 अधिक 4 4, 6 अधिक 2 8, पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा. 9 अधिक 9 18, म्हणजे 18.84 असं याचं उत्तर येईल. 10वा प्रश्न, 0.2 गुणिले 0.5 बरोबर किती? 0.2 गुणिले 0.5 छेद 5 दुणे
10, हातचा 1 येतो, 5 0 0 म्हणजे 5 गुणिले 0 0, 1 हातचा तो 1 लिहिला, 5 2 0 0 0 0, बेरीज 1 0. किती पॉईंट आहेत? 2 पॉईंट, 1 आणि 2, 1 आणि 2. उत्तराला आपलं एकतर आपण उत्तर या पद्धतीत लिहू शकतो, 0.10 असं तरी उत्तर असेल किंवा 0.1. पुढचा प्रश्न 6.25 भागिले 1.25. आता आपण 6.25 आणि 1.25 यांचं दशांश स्थळ काढून टाकूया. म्हणजे 1.25ला आपण कितीने गुणूया? तर पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत? तर 1 आणि 2 संख्या, म्हणून 1 वर आपण 2 शून्य दिले. पॉईंटच्या पुढे 2 संख्या आहेत म्हणून 1 वर 2 शून्य. पॉईंटच्या पुढे 1 संख्या असेल तर 1 वर 1 शून्य द्यायचा. 3 संख्या असतील तर 1च्या पुढे 3 शून्य द्यायचे. इथे आपण 100ने गुणलं आहे म्हणून वरती पण आपण 100नेच गुणणार आहोत. म्हणजे आपली संख्या झाली 625/125. तर 625 आणि 125ला कितीने भाग जातो? तर 25ने जातोच. पण याचं उत्तर येणार आहे आपलं 25चा वर्ग म्हणजे 625, म्हणजे 25ने 125ला भागलं तर 5 येतं. आता 5 आणि 25ला कितीने भाग जातो? तर 5ने जातो. 5 5 25, 5 1 5, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 5. पुढचा प्रश्न त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असणाऱ्या त्रिकोणास ... त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असणाऱ्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. समद्विभुज ज्याच्या 2 बाजू या एकरूप असतात. इंग्रजीमध्ये त्याला आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हणतात. पुढचा प्रश्न 0.59 या दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा. दिलेली संख्या आपण लिहून घेतली. शेकडेवारीत रूपांतर करायचे म्हणजे त्याचा छेद 100 करायचा. म्हणजे 1ला कितीने गुणल्यावर 100 येईल? तर 100ने गुणल्यावर 100 होणार. छेदस्थानी 100ने गुणलं आहे म्हणजे अंशस्थानी पण 100नेच गुणून घ्यायचं. याचं उत्तर येतं 59. कारण 2 पॉईंट आहेत, 2 0 2 पॉईंट, पॉईंट गेले 59 राहिले, छेद 100 म्हणजेच 59%. पुढचा प्रश्न 6/3 गुणिले 2 अधिक 1. आपल्या पदावलीच्या नियमानुसार पहिल्यांदा आपण भागाकार करतोय. 6/3 म्हणजे 3ने 6ला भागलं तर उत्तर येतं 2 गुणिले 2 अधिक 1. त्यानंतर गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 4 अधिक 1 म्हणजे उत्तर येतं आहे आपलं 5. पुढचा प्रश्न 11चा शून्य घात अधिक 13चा शून्य घात बरोबर किती? आपला घातांकाचा नियम आहे एचा शून्य घात बरोबर 1. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर शून्य घात असेल तर त्याची किंमत 1 येते. मग ती कोणतीही आणि कितीही मोठी संख्या असली तरीही. 11चा शून्य घात म्हणजे त्याची किंमत आली 1. 13चा शून्य घात म्हणजे त्याची किंमत आली 1. 1 अधिक 1 2. पुढचा प्रश्न 600 पैकी 432 गुण म्हणजे शेकडा किती? 600 पैकी 432, 600 पैकी 432 गुण शेकडा किती? म्हणजे 100 पैकी x. शेकडा म्हणजे 100. तिरकस गुणाकार करूया. x गुणिले 600 बरोबर 432 गुणिले 100. 600 गुणिले पलीकडे गेल्यावर भागिले होतील म्हणजे x बरोबर 432 गुणिले 100 भागिले 600. हा शून्य याला गेला, हा पण शून्य याला गेला. 6ने 432ला भागूया. 432 भागिले 6. 6 7 42, 1 उरतो म्हणजे 12 झाले. 6 दुणे 12 म्हणजे 72%. पुढचा प्रश्न खरेदी किंमत 25 रुपये, विक्री किंमत 18 रुपये, तर शेकडा तोटा किती? आपल्याला खरेदी किंमत दिली 25 रुपये,
विक्री किंमत दिली आहे 18 रुपये, म्हणजे खरेदी किंमत विक्री किंमतपेक्षा जास्त आहे, म्हणजे आपल्याला तोटा झाला आहे. आपला फॉर्म्युला आहे तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत आपली 25 आहे, वजा 18 केली म्हणजे आपल्याला तोटा झाला 7 रुपये. पण हा रुपयांमध्ये तोटा झाला आहे. पण आपल्याला शेकडा तोटा किती असं त्याने विचारलं आहे. त्यासाठी सूत्र आहे शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तर टाकूया. तोटा आपला 7 आहे, खरेदी किंमत आहे आपली 25 गुणिले 100. 25ने 100ला भाग घालूया म्हणजे 7/25 गुणिले 100. 25 एके 25, 25 चौक 100, 7 चौक 28. शेकडा 28 म्हणजे 100 रुपये असतील तर त्याला 28 रुपये तोटा झाला. पुढचा प्रश्न 12, 18, 24 या संख्यांची सरासरी काढा. सरासरी काढतो म्हणजे आपण तिन्ही संख्यांची बेरीज करतो आणि जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्याला भागतो. आता आपल्याकडे 3 संख्या आहेत म्हणून आपण 3ने भागलो. 4 संख्या असत्या तर आपण 4ने भागलं असतं. सरासरी काढताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जेवढ्या संख्या असतील त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहेत ते मोजून त्याने भागायचं. मग आता 12 अधिक 18, 12 आणि 18, 12 अधिक 8 20, 20 अधिक 10 30, 30 आणि 20 50, 50 अधिक 4 54 भागिले 3. 3ने भागूया. 3 एके 3, 2 उरतात 24 झाले, 8 त्रिक 24 म्हणजे सरासरी आली 18. पुढचा प्रश्न सोडवा. 4 कंसात x अधिक 5 बरोबर 5. 4ने पूर्ण ब्रॅकेटला गुणून घेऊया. 4 गुणिले x 4x, 4 गुणिले 5 20 बरोबर 5. आता 20 अधिक आहेत, पलीकडे गेल्यावर वजा होणार आहेत म्हणजे 4x बरोबर 5 वजा 20. 5 अधिक आहेत, 20 वजा आहेत, त्यामुळे वजाबाकी होईल. 4x बरोबर वजा 15. वजाबाकी करून उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. x बरोबर वजा 15 भागिले 4 म्हणजे ऋण 15 भागिले 4. आता 4ने जर 15ला भागलं तर उत्तर येणार आहे आपलं 4 त्रिक 12, 3 उरतात, पॉईंट दिले की 4 7 28, 2 उरले, 4 5 20 आणि उत्तराला चिन्ह येतं वजा. म्हणजे एकतर उत्तर हे तरी असेल किंवा हे तरी असेल. पुढचा प्रश्न 7x वर्ग अधिक कंसात ऋण 5x वर्ग अधिक 4x वर्ग. तर बेरीज करूया. 7x वर्ग अधिक वजा वजा 5x वर्ग अधिक 4x वर्ग. आता इथे x वर्ग x वर्ग x वर्ग आहे, त्यामुळे ही सगळी स्वरूपपदं आहेत, त्यामुळे यांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. 7 वजा 5, 7तून 5 गेले 2 उरतात, x वर्ग अधिक 4x वर्ग, 2 अधिक 4 6 x वर्ग आहे तसंच. पुढचा प्रश्न सोपे रूप द्या. वजा म्हणजे ऋण 7xy अधिक xy वजा 13xy अधिक 9xy असं गणित आहे आपलं. आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा सगळी स्वरूपपदं आहेत ना चेक करूया. आहेत xy 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 xy, सगळीकडे xy आहे, त्यामुळे यांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे ऋण 7xy अधिक 1xy वजा 13xy अधिक 9xy वजा 7 अधिक 1 वजा 6xy वजा 13xy अधिक 9xy. वजा वजा अधिक करायचं आणि उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजे वजा 6 वजा 13 म्हणजे वजा 19xy
अधिक 9xy वजा 19 अधिक 9 म्हणजेच 10. 1 वजा 1 अधिक असेल तर वजाबाकी करायची. उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. पुढचा प्रश्न, गुणाकार करा. वजा 2ab गुणिले वजा 5ab. आता पहिल्यांदा आपण संख्यांचा गुणाकार करूया. म्हणजे वजा 2 गुणिले वजा 5 किंवा ऋण 2 गुणिले ऋण 5. त्यानंतर a गुणिले aचा, त्यानंतर b गुणिले bचा. ऋण ऋण धन होतं म्हणजे 2 गुणिले 5 10. a गुणिले aचा वर्ग आणि b गुणिले bचा वर्ग. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 10a वर्ग b वर्ग. पुढचा प्रश्न, विस्तार लिहा. 7a अधिक 5b कंसाचा वर्ग. याला आपण a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करणार आहोत. म्हणजेच a वर्ग अधिक 2ab अधिक bचा वर्ग. इथे आपला a म्हणजे 7a असेल आणि b म्हणजे 5b असणार आहे. a 7a b 5b कंसाचा वर्ग. एचा वर्ग म्हणजे 7aचा वर्ग अधिक 2 गुणिले 7a गुणिले 5b अधिक 5bचा वर्ग. तर 7aचा वर्ग म्हणजे 49 आणि aचा वर्ग म्हणजे a वर्ग. 2 गुणिले 7 14, 14 गुणिले 5 70, a गुणिले b ab अधिक 5चा वर्ग 25 आणि bचा वर्ग b वर्ग. पुढचा प्रश्न, 15p वर्ग q घनचे अवयव पाडा. 15p वर्ग q घन. 15चे फॅक्टर पडतात म्हणजे 15चे अवयव पडतात. 5 गुणिले 3 p वर्ग म्हणजे p गुणिले p आणि q घन म्हणजे qचा 3 वेळा गुणाकार q गुणिले q गुणिले q. पुढचा प्रश्न, 49p वर्ग वजा 100चे अवयव पाडा. इथे आपण सूत्र वापरणार आहोत. a वर्ग वजा b वर्ग बरोबर एका कंसात a अधिक b गुणिले दुसऱ्या कंसात a वजा b. आता इथे आपल्याला a वर्ग आणि b वर्ग दिलेला आहे. म्हणजे aची किंमत काढण्यासाठी आपल्याला यांचं वर्गमूळ काढावं लागेल. 49चं वर्गमूळ 7 आणि p वर्गचं p म्हणजे a बरोबर 7p आला आणि b बरोबर 100चं वर्गमूळ आपलं 10 येतं. म्हणजे a बरोबर 7p आणि b बरोबर 10. इथे आपण लिहूया 7pचा वर्ग वजा 10चा वर्ग. तसं अंशामध्ये लिहून टाकूया. a म्हणजे 7p अधिक 10 आणि दुसऱ्या कंसात 7p वजा 10. पुढचा प्रश्न, 729चे घनमूळ किती. इथे तुम्ही 729चे फॅक्टर पडलात म्हणजे अवयव पडलात तरी चालणार आहे. पहिल्यांदा आपल्याला त्याला 3ने भाग जातो. 3 दुणे 6, 1 उरतो, 3 चौक 12, 3 त्रिक 9. परत 3ने भाग जातो. 3 8 24, 3 1 3. परत 3ने भाग जातो. 3 दुणे 6, 2 उरतात, 1 म्हणजे 21 होतात. 3 7 21. परत 3ने भाग जातो. 3 9 27. परत 3ने भाग जातो. 3 त्रिक 9. परत 3ने जातो. 3 1 3. म्हणजे आपल्याला घनमुळामध्ये एकाच संख्येचा 3 वेळा गुणाकार पाहिजे असतो. म्हणजे या 3 पैकी एक 3 बाहेर काढला आणि या 3 पैकी एक 3 बाहेर काढले म्हणजे आपलं उत्तर आलं 9. म्हणजे घनमुळात 729चं घनमूळ येतं 9. पुढचा प्रश्न, कोणत्या कसोटीवरून हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. इथे नीट आपण असं बघितलं तर असे 2 त्रिकोण आहेत दिलेले आपल्याला. हा कोण एकरूप आहे, हा कोण एकरूप आहे आणि ही बाजू एकरूप दिलेली. म्हणजे कोण बाजू कोण, कोण बाजू कोण. म्हणजे को बा को कसोटीवरून दोन्ही त्रिकोण एकरूप झालेले आहेत. पुढचा प्रश्न, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 111 आहे.
तर त्या संख्या काढा. ती बेरीज दिलेली आहे आपल्याला 111 आणि त्या पण 3 क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची. जर आपण यांची सरासरी काढली तर आपल्याला मधली संख्या मिळते. म्हणजे जर कोणत्याही क्रमवार संख्यांची सरासरी काढली तर ती सरासरी म्हणजे त्या संख्यांच्या मधली संख्या असते. 3ने जर 111ला भागलं तर आपलं उत्तर येणार आहे 3 त्रिक 9, 2 उरतात 2 आणि 1 म्हणजे 21 झाले. 3 7 21 म्हणजे 37 ही संख्या आपली मधली संख्या आली. त्याच्या आधीची विषम संख्या 35 आणि त्याच्यानंतरची विषम संख्या 39 म्हणजे त्या संख्या आहेत 35, 37 आणि 39. पुढचा प्रश्न 27/60 या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप लिहा. आता 27/60 अशी संख्या आहे. आपल्याला 27 आणि 60ला कितीने भाग जाईल ते बघायचं आहे. 27ला आणि 60ला भाग जाणारी संख्या म्हणजे 3. 3 9 27, 3 2 60 आणि 0 यांचं संक्षिप्त रूप आहे 9/20. पुढचा प्रश्न मध्यघा संपात बिंदूमुळे मध्यघाचे ... या गुणोत्तरात विभाजन होते. तर 2:1 या गुणोत्तरामध्ये विभाजन होते. पुढचा प्रश्न एका चौकोनाच्या 3 कोनांची मापे अनुक्रमे 70, 110 आणि 90° आहे. तर चौथ्या कोनाचं माप किती? आपल्याला माहिती आहे की चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापांची बेरीज ही 360° असते. म्हणून चौथा कोन आपण x म्हणूया. म्हणजे 4ही कोनांची बेरीज 360. आता 110 + 90 200 झाले. 200 + 70 270° अधिक x बरोबर 360°. 360मधून 270 वजा करा. 360° वजा 270° म्हणजे x बरोबर 90°. म्हणजे चौथ्या कोनाचं माप आहे 90°. पुढचा प्रश्न आकृतीतील चौकोनाची परिमिती किती? आपल्याला आकृती या पद्धतीत दिलेली आहे. हे आणि हे सेम आहे. ज्याची लांबी 4 आहे म्हणजे रुंदी 4 आहे आणि हे सेम आहे ज्याची लांबी 6 आहे. आता आपल्याला चौकोनाची परिमिती काढायची आहे. म्हणजे हा भाग आणि हा भाग सेम दिलेला आहे म्हणजे हा पण 6 असेल. हा आणि हा सेम आहे म्हणजे हा पण 4 असणार आहे. 6 + 4 10, 6 + 4 10 म्हणजे आपली परिमिती झाली 10 + 10 20. पुढचा प्रश्न रेषीय जोडीतील एका कोनाचे माप 100° असल्यास दुसऱ्या कोनाचे माप किती असेल? आपण रेषीय जोडी बघतोय. एकाचं माप 100° असेल तर दुसऱ्याचं माप किती असेल? आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीतील दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180° असते. मग 180मधून जर आपण दिलेल्या कोनाचं माप वजा केलं तर आपल्याला दुसऱ्या कोनाचं माप मिळतं. म्हणजे 180मधून 100 वजा केले तर आपल्याला 80 मिळणार आहेत. म्हणजे दुसऱ्या कोनाचं माप असेल 80. पुढचा प्रश्न काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 9 सेमी व 12 सेमी असल्यास कर्णाची लांबी किती? आपण एक काटकोन काढूया ज्याच्यामध्ये त्याच्या बाजूंची लांबी, एका बाजूची लांबी 9 सेमी आणि एका बाजूची लांबी 12 सेमी दिली. ज्या दोन बाजू काटकोन तयार करत आहेत. काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजे आपला कर्ण असतो. मग या कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. कर्णाची लांबी काढायची असेल आणि काटकोन त्रिकोण असेल तर आपण तिथे पायथागोरसचा सिद्धांत वापरतो. मग काय सांगतो पायथागोरसचा सिद्धांत? तर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्ण वर्ग. मग आपण काटकोन करणाऱ्या बाजू किती आहेत आपल्या? तर 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. 9चा वर्ग येतो 81, 12चा वर्ग येतो 144 बरोबर कर्ण वर्ग. 81 आणि 144 यांची बेरीज होते 225 बरोबर कर्ण वर्ग. 225चं वर्गमूळ 15 आणि कर्ण वर्ग
चं वर्गमूळ कर्ण, म्हणजेच कर्णाची लांबी आली 15 सेमी. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील व्यास व जीवा यांची नावे लिहा. आकृती अशी आहे आपली साधारण. इथे केंद्रबिंदू आहे, त्यामधून एक रेषा गेली बेडी, ओ हा केंद्रबिंदू आणि इथे AC आपण घेतला आहे. बेडी हा आपला व्यास झाला. बेडी हा व्यास. बेडी ही जीवा पण होऊ शकते आणि AC ही आपली जीवा होईल. AC ही जीवा होईल. बेडी आणि AC या दोन्ही जीवा होतील. बेडी मात्र व्यास होणार आहे, कारण वर्तुळातील सर्वात मोठी जीवा ही व्यास असते. वर्तुळातील सर्वात मोठी जीवा ही व्यास असणार आहे. त्यामुळे बेडी ही व्यास आणि जीवा दोन्ही असेल, तर AC ही जीवा असणार आहे. पुढचा प्रश्न, पाया 27 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? पाया आपला 27 सेमी आहे आणि उंची आहे 12 सेमी. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? चौकोन क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची. मग 27 गुणिले 12 यांचा गुणाकार करायचा. 27 दुणे 54, 27 एके 27, 27 आणि 5 32, म्हणजे 324 चौरस सेमी एवढं क्षेत्रफळ येणार आहे. पुढचं गणित, 7चा वर्ग छेद 5चा वजा 3 घात गुणिले 7चा वजा 4 घात बरोबर 5चा कितवा घात प्रश्नचिन्ह, 7चा कितवा घात प्रश्नचिन्ह. आपल्याला 5 आणि 7चे घात किती येतात ते काढायचे आहेत. इथे आपण गणित सोडवणार आहोत. 7चा वर्ग. इथे आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येचा घातांक जर छेदस्थानी ऋण असेल तो वरती म्हणजे अंशस्थानी येताना तो धन होऊन येतो. म्हणूनच गुणिले 5चा वजा 3रा घात अंशस्थानी येताना 5चा धन 3रा घात येतो आणि 7चा पण धन 4था घात म्हणून येतो. आता इथे 2 अधिक 4 म्हणजे घातांकांची बेरीज होते, कारण त्यांचा पाया सेम आहे. 2 अधिक 4 6 म्हणजे 7चा घात आला 6 आणि 5चा घात मात्र आला 3 आणि 7चा घातांक आला 6. इथे एक नियम आहे, 1/a वजा m घात बरोबर a m घात. हा नियम इथे यासाठी लागू होतो. पुढचा प्रश्न, 2/-4ची विरुद्ध संख्या लिहा. 2/4ची विरुद्ध संख्या कशी लिहितो? तर -4/2 म्हणजे अंशस्थांची संख्या छेदस्थानी लिहायची आणि छेदस्थांची संख्या अंशस्थानी लिहायची. याचाच अर्थ होतो 2 ने 4ला भाग घालवला तर आपल्याला -2 अशी संख्या मिळते. 40वा प्रश्न, 5/7 कंस म्हणजे बॉक्स 2/5 यापैकी कोणतं चिन्ह बॉक्समध्ये असेल? आता आपण काय करणार आहोत, तर 5/7 आणि 2/5 यांचा छेद समान करून घेणार आहोत. म्हणून 5 आणि 7ला कितीने गुणायचं, तर या छेदाने या छेदाला गुणायचं आणि या छेदाने या छेदाला गुणायचं. म्हणजे आपण 7ला गुणतोय 5ने, छेदस्थानी गुणलं आहे म्हटल्यावर अंशस्थानी पण गुणून घ्यायचं. 5×5 25, 7×5 35, 2/5. आता या छेदाला या छेदाने गुणायचं आहे. मग 5 × 7 आणि 2 × 7. छेदस्थानी गुणलं आहे म्हणजे अंशस्थानी पण गुणून घ्यायचं. 2 × 7 14, 5×7 35. आता कोण मोठं आहे, 25/35 की 14/35? तर 25/35 मोठे आहेत. पण 25/35 म्हणजेच कोण आहे आपले 5/7. म्हणून 5/7 हे 2/5 पेक्षा मोठे आहेत. एका चौरसाची बाजू 16 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर
बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग काही लिहू शकता. म्हणजे बाजू आहे 16 सेमी म्हणून 16चा वर्ग बरोबर 256 चौरस सेमी. 256 चौरस सेमी एवढं त्या चौरसाचं क्षेत्रफळ येईल. पुढचा प्रश्न, आपल्याला एक वर्तुळ दिलं आहे आणि त्या वर्तुळात आपल्याला एक चौकोन दिला आहे. या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन असं म्हणतो. मापकोन P जर 110 अंश असेल तर कोन Rचं माप आपल्याला काढायचं आहे. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हटलं जातं. आणि चक्रीय चौकोनाचा गुणधर्म आहे की समोरासमोरील कोनांची बेरीज 180 असते. म्हणजे कोन P अधिक कोन R बरोबर 180 किंवा कोन S अधिक कोन Q बरोबर 180. मग कोन P जर अधिक कोन R बरोबर आपला 180 असतो. कोन P जर 110 असेल तर कोन R किती असेल तर 180 मधून 110 वजा केले तर आपल्याला कोन R बरोबर 70 अंश मिळतो. पुढचा प्रश्न, 30 ही संख्या 120च्या किती टक्के? 30 ही संख्या 120च्या किती टक्के? 30 ही संख्या म्हणजे 120 पैकी जर 30 असेल तर 100 पैकी किती? म्हणून आपण 30 गुणिले 100 छेद 120 केले. आता 30 एके 30, 30 चौक 120 आणि 4ने जर 100ला भागलं तर आपलं उत्तर येतं 25%. 25 चौक 100, 30 चौक 120. पुढचा प्रश्न, 500 रुपये किमतीच्या वस्तू (10 नफ्याने विकायची असल्यास विक्री किंमत किती होईल? आता इथे आपण बघूया, जर 100 रुपये खरेदी किंमत असेल तर (10 नफ्याने विकायचे म्हटल्यावर तिची विक्री किंमत होणार आहे 100 अधिक 10 बरोबर 110 रुपये. म्हणजे खरेदी किंमत जर 100 असेल तर त्याची विक्री किंमत होईल 110. खरेदी किंमत 100 आणि विक्री किंमत 110. मग खरेदी किंमत जर 500 रुपये असेल तर विक्री किंमत किती असणार तर x असेल. बघूया, तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले x बरोबर 500 गुणिले 110. 100ने भागूया. x बरोबर 500 गुणिले 110 छेद 100. 0 0 गेले. 110 गुणिले 5 म्हणजेच x बरोबर 550 रुपये. पुढचा प्रश्न, 60 अंश मापाच्या कोनाच्या कोटी कोनाचे माप सांगा. आता कोटी कोनांच्या मापांची बेरीज येते. कोटी कोन बेरीज येते 90 अंश. मग जर एक कोन 60 असेल तर दुसरा कोन 30 अंशाचा असणार, कारण 60 अंश अधिक 30 अंश बरोबर 90 अंश. कोणत्याही दोन कोटी कोनांच्या मापांची बेरीज 90 अंशच येते. त्यामुळे एक 60 असेल तर दुसरा असणार आहे 30 अंश. 90मधून 60 वजा करायचे, आपोआप आपल्याला उत्तर मिळतं. पुढचा प्रश्न, 18 वह्यांची किंमत 180 रुपये असेल तर 10 वह्यांची किंमत किती? पहिल्यांदा आपण 18 वह्या त्यांची किंमत आहे 180 रुपये. पण मग एका वहीची किंमत किती? यासाठी आपण काय करणार आहोत तर 18ने 180ला भागायचं. म्हणजे 180 भागिले 18. 18 एके 18 आणि 0 म्हणजे एका वहीची किंमत आली 10 रुपये. मग एका वहीची किंमत जर 10 रुपये असेल तर 10 वह्यांची किती तर 10 गुणिले 10 म्हणजेच 100 रुपये. पुढचा प्रश्न, एका संख्येची 5 पट 60 आहे तर ती संख्या काढा. 5 पट 60 आहे म्हणून त्या पटीने त्या संख्येला भागायचं. म्हणजे 5ने जर 60ला भागलं तर उत्तर येतं 12. म्हणजे 12ची जर 5 पट केली तर आपल्याला मिळणार आहे 60. 12 पंची 60. पुढचा प्रश्न, 3m
वजा 2n कंसाचा वर्ग. विस्तार लिहायचा आपल्याला. इथे आपण वापरणार आहोत a वजा b कंसाचा वर्ग हे सूत्र. म्हणजेच a वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग हे सूत्र वापरूया. इथे आपला a बरोबर 3m आहे आणि b बरोबर 2n आहे. वापरूया सूत्र आपलं. 3m वजा 2n कंसाचा वर्ग बरोबर aचा वर्ग. म्हणजेच 3mचा वर्ग वजा 2 गुणिले 3m गुणिले 2n अधिक 2nचा वर्ग. 3चा वर्ग 9, mचा वर्ग m वर्ग. 2 गुणिले 3 6, 6 दुणे 12, चिन्ह वजा आहे तसंच. m गुणिले n mn अधिक 2चा वर्ग 4 आणि nचा वर्ग n वर्ग. पुढचा प्रश्न. कोणत्या दराने 1200 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 360 रुपये सरळ व्याज होईल? आता सरळ व्याज मुद्दल आहे आपली 1200 रुपये, वर्ष आहे 3 आणि 360 रुपये सरळ व्याज म्हणजे व्याज आहे 360 रुपये. आपल्याला काढायचं आहे दर. मग सरळ व्याज बरोबर सूत्र आहे आपलं मुद्दल गुणिले दर गुणिले वर्ष म्हणजे काळ छेद 100. सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे 360, मुद्दल आहे आपली 1200, दर आपल्याला काढायचा आहे आणि वर्ष आहे 3 वर्ष आणि छेद 100. 2 2 गेले म्हणजे 0 0 दोन्ही गेले. 3 गुणिले 12 म्हणजेच 36 गुणिले दर इकडे 360 आहे तसं गुणिले 36 इकडे आल्यावर भागिले होतील म्हणजे 360 भागिले 36 बरोबर दर. 36ने जर 360ला भागलं तर आपलं उत्तर येतं 10 म्हणजे दर आला आपला 10%. पुढचा प्रश्न. 4225चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. आपण त्याचे उभे अवयव काढून घेऊया. पहिल्यांदा 5ने भाग जाईल. 5 8 40, 2 उरतात. 5 चौक 20, परत 2, 5 5 25, परत 5ने भाग जाईल. 5 1 5, 3 उरले म्हणजे 34 झाले. 5 6 30, 4 उरले म्हणजे 45 झाले. 5 9 45. आता 169 आहेत म्हणजे याला 13ने भाग जातो आपल्याला माहिती आहे. 13 1 13, 3 उरतात. 13 त्रिक 39, परत 13ने भाग जातो. 13 1 13 म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 13 गुणिले 13 असे याचे अवयव पडतात. आणि वर्गमूळ काढायचं असेल तर एका संख्येचा 2 वेळा गुणाकार पाहिजे. म्हणजे या 2 संख्यांपैकी एक संख्या काढली बाहेर आणि या 2 संख्यांपैकी एक संख्या आपण बाहेर काढली म्हणजे 13 पंची 65. या संख्येचं वर्गमूळ आलं 65. धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असतील सोडून तर या चॅनलला सबस्क्राईब करा.